यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। गेले 2 दिवस आणि आज 3रा दिवस महाभारतातील वनपर्वांतर्गत येणारा एक सुसंवाद महाराजा धृतराष्ट्र आणि महामंत्री विदुर यांच्यातील संवाद आपण ऐकतो आहोत। देवानी प्रत्येक व्यक्तीला दिलेले शरीर आणि मन जे आहेत हे दोघेही किंवा हे दोन्हीही एकमेकांना पूरक म्हणजेच अनुकूल वर्तन ठेवायला पाहिजे आणि त्यातूनच व्यक्ती समाधानी आणि समृद्ध होणार आहे। शरीराचं वर्तन मनाला अनुकूल असायला पाहिजे, मनाची वर्तन शरीराला अनुकूल असायला पाहिजे। जसं की एका गाडीला झुंपलेले 2 बैल एकमेकांना पूरक असं चालत राहिले, एका दिशेने चालत राहिले, गाडी जिथे जायला पाहिजे तिथे जाऊ शकते। एक एका बाजूला वळायला लागला आणि दुसऱ्या बाजूला वळायला लागला तर गाडी जिथे जायला पाहिजे तिथे जात नाही, जाईल कुठेतरी तो भाग वेगळा, पण जिथे जायला पाहिजे तिथे जाऊन पोहोचू शकत नाही। हे दोन्हींचेही आचरण एकमेकांना पूरक असायला पाहिजे। शरीराचे जेवढे आचरण आहेत, शरीराला स्थूल विन्यास असं म्हणतो आपण, अर्थात हे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय या सर्वांना आपल्या समवेत घेऊन व्यवहार करणारा, अर्थात सॉफ्टवेअरला घेऊन व्यवहार करणारा हार्डवेअर सारखा आहे। हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ही दोन्हीही एकमेकांना पूरक वर्तन केले तर आम्हाला हवा तो रिझल्ट किंवा फलितांश मिळणार आहे। सॉफ्टवेअरला हार्डवेअरने साथ दिली पाहिजे, हार्डवेअरला सॉफ्टवेअरने साथ दिली पाहिजे, मग ते कम्प्युटर खूप दिवस चालणार, खूप दिवस चालणार। आमचं शरीर
हे हार्डवेअर आहे. या शरीराच्या माध्यमाने आतमध्ये ह्या सगळ्यांना प्रेरणा देणारी, कार्यप्रवृत्त करणारी जी मन आहे ती आमची सॉफ्टवेअर आहे. या दोन्हींच्या संबंधात महात्मा विदुर म्हणतात, हे दोन्ही एकमेकांना अनुकूलरित्या व्यवहार करायला पाहिजे, कारण ह्या दोन्हींमध्ये अविनाभाव संबंध आहे. या दोन्हींना वेगळं करून ठेवता येत नाही. जसं फूल आणि फुलातील रंग असेल किंवा फूल आणि फुलाचा सुगंध असेल, ह्या दोन्हींना वेगळं करता येणार नाही. कापूर आणि कापराचा वास या दोन्हींना वेगळा करता येत नाही. गुळ आणि गुळाची चव किंवा स्वाद या दोन्हींना वेगळा करता येत नाही. जसं तसं शरीर आणि शरीरातील मन या दोन्हींना वेगळा करता येत नाही. वेगळे केले की दोन्हींचेही अस्तित्व शून्य होऊन जातं. मन नसलेले शरीर तसं असूनही नसल्यासारखंच असतं. जसं की रात्री आपण झोपलेले आहोत, निष्क्रिय असूनही काही उपयोग नाही. जिवंत आहे पण निष्क्रिय आहे. का? मन आता शरीरामध्ये कुठेही कार्यप्रवृत्त नाही आहे. मन आपल्या ठिकाणी, शरीर आपल्या ठिकाणी. झोपलेले असताना रात्री अंगावरनं साप गेला तरी कळत नाही. साप गेलेले कधी कळतंय? मनाला जाणवलं तर कळतं. किंवा रात्री घरात चोर चोरी करून गेले, कळत नाही शरीराला. काय पाहिजे ते न्या, पाहिजे ते ठेवा. शरीराला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मग धावपळ कधी सुरू झाला, रडारड कधी सुरू झाला? सकाळी उठल्यानंतर. मन जेव्हा शरीराशी पुन्हा जोडलं गेलं उठल्यानंतर. झोपताना मन शरीराला सोडून आपली आई अज्ञानाच्या ठिकाणी जाऊन विसावलेले होते. रात्री विसावल्यामुळे शरीराला काही झाले तरी काही कळत नाही, निश्चेष्ट असते शरीर. मग सांत्वन करायला किंवा विचारपूस करायला लोक आलेले म्हणतात की किती वाजता झाली चोरी? म्हणतो रात्री 2ला झालेलं असावं असं वाटते. मग 2 वाजता जागे होता काय? नाही नाही, त्या दारावरचा घड्याळ ज्या अर्थी खाली पडलाय आणि 2लाच बंद पडलाय घड्याळ, म्हणजे 2 वाजता चोरी झालेली असावी. कधी कळलं तुम्हाला? सकाळी कळलं. दुःख 2 वाजल्यापासून सुरू झालं की सकाळी 7 पासून सुरू झालं? चोरी झाल्याचा जो दुःख आहे तो कधी सुरू झाला? कारण दुःख मन असेल तरच होतो, सुख मन असेल तरच होतो. हे कधीपासून सुरू झालं? म्हणाले सकाळी कळल्यापासून. उठल्यानंतर. कळलं कधी? उठल्यानंतर. उठल्यानंतर म्हणजे जे झोपलेले मन, झोपलेले शरीर दोन्ही जागे झाले आणि एकमेकांशी जुळून पुन्हा जेव्हा व्यवहार सुरू केले तेव्हा लक्षात आलं. म्हणजे ह्याचा अर्थ असं, या दोघेही स्वतंत्र व्यवहार करू शकत नाही. हे दोघेही परस्पर एकत्र आल्यानंतर व्यवहार होतो. म्हणून शरीर आणि मन या दोघांचाही व्यवहार सापेक्षिक आहे की ते मिळून मिसळून राहायला पाहिजे, तेव्हाच कोणतेही कार्य साध्य करू शकतात.
महात्मा विदुर म्हणतात, मनाला येईल तसं मन धावत राहिला तर शरीर अस्वस्थ होतो. शरीराला रुचेल असा तो जर व्यवहार करायला लागला तर मन अस्वस्थ होतो. आणि कधी कधी मनाला मार लागला तर शरीरावर परिणाम होतो. शरीराला मार लागला तर त्याचा परिणाम मनावर खोल परिणाम होतो. मन काय हाताला सापडत नाही, हाताला लागत नाही. दोन मुस्काट्याला द्यावं तर कधीही सापडत नाही. बघा तुम्ही कधीही, आम्ही मारलं तर कोणाला मारणार? शरीराला मारणार. शरीराला मारलात आणि त्यावेळी जर मन जागं असेल, शरीराबरोबर असेल, तर दुःख केवळ शरीराला नाही होणार, मनालाही होणार. आणि शरीराला झालेले दुःख एखाद्या वेळी लवकर विसरून जाईल, पण मनाला झालेले दुःख काय लवकर जात नाही, अनंत काळापर्यंत राहतं. मग मनाला स्वास्थ्य कधी लाभतं? ज्यावेळी बदला घेईल. मला एक थोबाड्याला लावला होता, आता 4 लावली मी त्याला, बरं वाटतं त्या दिवशी. का? बदला घेतली. किंवा मन इतकं समजूतदार बनलेले नाही, हा बहुतेक माझं पूर्वजन्मातलं भोग असावं, तर बहुतेक इथे याला भोगायला मिळाली. माझ्या शरीराचा तो भोग आहे, माझा कर्माचा भोग आहे, आणि भोग मला भोगायला मिळाले, यात बदला घेण्याचं काय कारण आहे? इतकं समजूतदार जर बनलं तर मन स्वस्थ होते आणि शरीरही स्वस्थ राहतं. व्यवहार दोन्हींचाही संयमशाली असणं गरजेचे असते. याकरताच माणूस चिंतामुक्त व्हायला पाहिजे. हे प्रश्न आहे, एकच प्रश्न आहे, त्याच्यावर 1000 उत्तर आहेत. महात्मा विदुरांची 1000 उत्तर आहे. मन हे चंचल आहे. शरीर जितकं चंचल नाहीये त्याच्यापेक्षा अनेको पटीने अधिक मन चंचल आहे. शरीर त्या मनाने शांत असते आणि शरीर स्वभावतः शांत असतो, मनच त्याला विचलित करण्याचा प्रयत्न करत असते. शरीर आणि मन हे जे अस्वस्थ आहे किंवा अशांत आहे, चंचल आहे, मन चंचल आहे. आणि या मनाला शास्त्र सांगते त्या पद्धतीने नियंत्रित करून, मनाला आणि शरीराला शास्त्र सांगते त्या पद्धतीने नियंत्रित करून धर्मार्थ काम मोक्षामध्ये त्यांना प्रवृत्त करून मनाला मदोन्मत्त होऊ न देता दुर्विषयांपासून दूर जो जातो किंवा दुर्विषयांपासून मदोन्मत्त मनाला जो मदोन्मत्त होणाऱ्या मनाला जो दूर ठेवतो तो जीवनात यशस्वी होतो, असं महाराजा धृतराष्ट्रांना विदुर सांगतो. या 3-4 गोष्टी आहेत. एक, मन चंचल आहे. शरीराबरोबर त्याची व्यवहार असंतुलित आहे. आणि या मनाला आणि शरीराला शास्त्र म्हणजे सायन्स सांगते त्या पद्धतीने
नियंत्रित करावं. करून काय करावं? जे प्रपंच आपल्याला करायचं आहे, प्रपंच म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष संपादन, चतुर्विध पुरुषार्थ संपादन म्हणतात. मनुष्य जीवनात जन्मल्यापासून मरेपर्यंत कमावण्यायोग्य 4च पदार्थ आहेत. एक धर्म, दुसरा अर्थ, तिसरं काम आणि चौथं मोक्ष. यांची संपादन करायचं आहे. योग्यरित्या मनाचा संतुलन निर्माण करून, शरीर आणि मनाचा संतुलन निर्माण करून या 4ही विषयांची प्राप्ती करावी. त्यानंतरही मनाला मदोन्मत्त होऊ न देणं, दुर्विचार आणि दुर्विषयांकडे ओढलं जाणार नाही, एवढा काळजी जर अभ्यास होईपर्यंत माणूस करत राहिला, जीवनात यशस्वी होतो. हे आम्हा बऱ्याच लोकांना माहीत असलेले विषय आहे, नाही असं नाही. मन आमची चंचल आहे, बसल्या ठिकाणी बसत. आम्ही इथे बसलोय ना, घरात म्हणत होती प्रवचनला जाऊया, प्रवचनला आलो तर म्हणते घरात काय चालले बघून येऊया. त्याचा व्यवहारच विचित्र आहे. भूक लागली जेवायला जाऊया म्हणते, जेवायला गेले की कारखान्यात काय चालले काय की असं म्हणते. याला चंचल म्हणतात. मन चंचल आहे. आणि चंचलता जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत शांती नाही आहे. ज्याच्यामध्ये जास्त वेळ मन थांबते त्यातनं समाधान मिळतो. मन कधी कधी एखाद्या चित्र पाहण्यामध्ये अधिक वेळ थांबलं तर त्या चित्रातनं त्याला शांती मिळतं, कारण जास्त वेळ थांबलं तिथे. एखाद्या खाण्याच्या वस्तूमध्ये रमलं, पिण्याच्या वस्तूमध्ये रमलं, ज्यामध्ये अधिक काळ रमते म्हणजे निश्चल राहते, त्यातनं शांती मिळते. रात्री काय एवढं छानपैकी झोप लागते, सकाळी उठल्यानंतर विचारा कशी काय झाली झोप. उत्तम झोप झाली, कधी झोप लागला कळलंच नाही. आणि सकाळी 5लाच उठलो मी, 10ला झोपलो ते सकाळी 5लाच उठलो असं म्हणतात लोक. आधेमध्ये काय झालं गेलं काहीच कळलं नाही आम्हाला. असं का झालं? एवढ्यामुळे झालं असं की बराच वेळ मन एका ठिकाणी थांबला. बघा, आपण आता क्रिकेट पाहत राहते, 2-2, 3-3 तास टीव्हीवर मोबाईलवर थांबते. आम्ही म्हणतो एवढा वेळ कसं काय? हां, त्याला आवडतं ते आणि त्यातनं बरं वाटतंय त्याला. जास्त वेळ थांबलंय ना, बरं वाटतंय त्याला. तेच तुम्ही पूजेला बसवा, किती वेळ थांबेल? जास्तीत जास्त 2 मिनिटं. 3ऱ्या मिनिटाला तडपडायला लागते, चटपटायला लागते. एकदा दाराकडे बघतो, एकदा आत बघतो, इकडे एकदा बघतो, तिकडे एकदा बघतो, सुरूच होते. विद्यार्थ्यांचं मन किती वेळ स्थिरावते? जेवढा वेळ स्थिरावते तेवढा वेळ विषय कळतं. मन चंचल असेल तर कितीही पुस्तक हातात धरू द्या, नाही ही आवडत नाही म्हणून ते ठेवतो, दुसरं घेतो, तिसरं घेतो, चौथं घेतो, ठेवतो, असं चालूच राहतं, चालूच राहतं. असं का होतं? मन थांबत नाही, मन निश्चल राहत नाही, निश्चिंत राहत नाही. आम्हाला अस्वस्थ करते, सगळ्यांना माहिती आहे. मनाची 5 वेगवेगळी वृत्ती आहेत. त्याला क्षिप्त वृत्ती, विक्षिप्त वृत्ती,
मूढ वृत्ती अनेकाग्रणी एकाग्र असं म्हणतो आपण. क्षिप्त वृत्ती म्हणजे अस्वस्थ मन, अस्वस्थ आहे. अस्वस्थ म्हणजे काही दिले तरी त्याला बरं वाटत नाही. कधी कधी बघा आपण बघा, कधी कधी काही हातात द्या तुम्ही, त्याला बरंच वाटत नाही, अस्वस्थ राहते. नेहमी असते असं नाही आहे, कधी कधी अस्वस्थ राहते. ही मनाची एक वृत्ती आहे. अस्वस्थ राहतं. जेवायला बसला की स्वस्थ नाही. काम करायला लागलो, कामात मन लागत नाही, अस्वस्थ आहे. कामात गुंतायला बघतो पण आवडत नाही, करावशी इच्छा होत नाही. अस्वस्थता आतमध्ये खदखदते. असं का होते? मन आता क्षिप्त झालेले आहे. मनाची वृत्ती आता क्षिप्त झालेली आहे. क्षिप्त म्हणजे अस्वस्थ झालेली आहे. कशातही त्यांना. आता बघा, माणसाला 1-2 भाकरी लागतात एका वेळेला, बरोबर? पोटाला किती? 1-2 चपाती एवढी भात आणि भाजी झाली तर पोट भरते. त्या शरीराला जर दिवसाला 100 चपाती जर जायला लागली, गरज कितीचा होता? 2चाच होता. एका वेळेला 2 वेळेचा 4 होता, 6 असेल. त्याऐवजी सकाळी 50 संध्याकाळी 50 जर फस्त करायला लागला तर आम्ही काय म्हणतो? शरीर सुधारलंय, चांगलं झालंय म्हणतो? नाही, काहीतरी बिघाड झालेले आहे, जरा डॉक्टरना दाखवून या. ज्याला 2 लागायला, जसं बघा आपल्याकडे इंजिन आहे, कुठल्या सायकल मोटर आहे समजूया, 1 लिटरला 50 किलोमीटर किंवा 60 किलोमीटरला 1 लिटर पेट्रोल लागण्याऐवजी 60 किलोमीटरला 100 लिटर जर पेट्रोल लागायला लागली, गाडी खराब झाली असं म्हणतो की नाही आपण? खराब झाली म्हणतो. म्हणजे आम्हाला 2 चपात्याऐवजी जर 100 चपाती लागायला लागली तर आम्ही म्हणतो अस्वस्थ आहे. आणि 100 खाऊन सुद्धा अजून समाधान नाही वाटत. अस्वस्थता म्हणजे ही आजार असतो. याला बिमार शरीर म्हणतात. आम्ही शरीराची विचार केले, असंच मनाची केली तर किती लागणार? मनाला, माणसाला किती लागणार? आयुष्याला माणसाला किती लागणार? कोणाला 1 कोटी लागेल, कोणाला 10 लाख लागेल, कोणाला 100 कोटी लागेल. 100 कोटी झाल्यावर थांबते का? 100 कोटी नंतरही अस्वस्थ राहिले तर समजायचं हे बिमार झालेले. आता याला उपचाराची गरज आहे. कितीही संपादन करूनही मन अस्वस्थ राहिला तर समजायचं मनाला आता पैशाची गरज नाही, मनाला उपचाराची गरज आहे. आम्ही काय करतो? त्याला उपचार करण्याऐवजी आणखीन थोडं काहीतरी द्यायचा प्रयत्न करतो, आणखीन काहीतरी द्यायचा प्रयत्न करतो. असा नाही आहे, त्याला उपचाराची गरज आहे. मी आपल्याला म्हटलं ना की गरज आणि आवश्यकता यांची ताळमेळ घालण्याची गरज आहे. अपेक्षा आणि गरज या दोन्हींची ताळमेळ घालण्याची गरज आहे. त्याच्याकरता डॉक्टरकडे जायला पाहिजे. हे क्षिप्त वृत्ती जी आहे ना, ह्याला बदलण्याची, अस्वस्थता घालवण्याची गरज आहे. दुसरा, विक्षिप्त वृत्ती. विक्षिप्त म्हणजे एका ठिकाणी न राहता सारखा उड्या मारत 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 राहणं, सारखा उडी मारत राहतं. ह्याला विक्षिप्त म्हणतात, चंचल वृत्ती म्हणतात.
कधी ह्याला बरं म्हणते, कधी त्याला बरं म्हणते. एक तर एकाला बरं म्हण, सकाळी ज्याला चांगलं म्हटला होता दुपारी म्हण नाही ते चुकून म्हटलं तर नालायक आहे दुपारी. संध्याकाळी नाही त्याची तोंडच बघवत नाही म्हणतो. आणि दुसऱ्या दिवशी नाही अशी माणसंच जगात कुठे नाही, इतकी चांगले आहेत ते. याला म्हणतो आम्ही चंचलता. सकाळी ज्या मातेच्या हातचा जेवला छान होतं जेवण म्हणतोय, आणि तीच जेवण दुपारी वाढले तर म्हणतो ह्यात काय आहे का, तेल नाही, तिखट नाही, मीठ नाही, काय नाही म्हण. अरे सकाळी हेच वाढलेले नाही, आत्ता मला असं जाणवायला लागलंय. म्हणजे आत्ता माझी वृत्ती जी आहे, मनोवृत्ती मनाची, आता ती चंचल झालेली आहे. सकाळची आत्ता नाही राहिली, कालचा आज नाही, आजचं उद्या नाही. असं का? मन आता विचलित झालेले. विचलितता, चंचलता हेही एक दोष आहे मनाचा. तिसरा मूढ वृत्ती. मूढ म्हणजे मन भ्रमित होतो. मन भ्रमित होतो. भ्रमित झाले की काय योग्य काय अयोग्य निर्णय करणं कठीण जातं. कधी कधी संशय कल्लोळात पडून जातं. संशयित बनतं मन. मनात संशय शिरणं याला आपण मूढ वृत्ती म्हणतो. मूढ म्हणजे काय कळत नाही, समजत नाही, काय योग्य आणि काय अयोग्य समजत नाही. असं का काय कोणास ठाऊक. एक 8-10 जण बसून, नदीला पूर आलेला होता, एका लहानशा होडीत 5-6 जण बसले आणि होडीतनं पलीकडे गेले. इचलकरंजीतल्या पलीकडे रांगोळीकडे गेले. गेल्यानंतर म्हणाले, बाबा एवढ्या मोठ्या महापुरात आपला प्राण वाचवले ह्या होडीने, आपण ह्याचा उपकार फेडायला पाहिजे म्हणाले. मग काय करायचं? 6 जण त्याला वर ओढून घेतले, खांद्यावर घेऊन निघाले. काय शाणे म्हणतील? मूढ, मूर्ख. हे पाण्यात चालणारा वाहन आहे, ह्याला खांद्यावर घेऊन हे चालायला लागले. हे करावं की नाही करावं, ही योग्य की अयोग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आता नाही आहे. आश्रमात होते एक 4 जण ब्रह्मचारी, बरीच वर्ष खूप मोठे विद्वान झाले. गुरुजी म्हणाले, आता जायला हरकत नाही, तुम्ही छान विद्या शिकलेले होते. एक तरी लोकांच्या मनात काय आहे सगळे समजत होता, जाणून घेत होता, जाणण्याची क्षमता होती त्याच्याकडे. दुसऱ्याकडे परोपकार करण्याची वृत्ती होती. तिसरा मेलेल्याला जिवंत करत होता. चौथा ॲनाटॉमी फिजिओलॉजी शिकला होता, म्हणजे शरीरशास्त्र. जरी कोणी तुकडे तुकडे करून टाकले असतील तर ते जोडत होता. सगळे शिकलेले होते आणि आपापल्या शास्त्रात प्रवीण होते. गावाकडे निघाले. गुरुजींनी विदाई दिल्यानंतर वाटेत जंगलात एक व्याघ्र म्हणजे वाघ कोणतरी मारून टाकलेले होते. एक म्हणाला, अरे 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 अरे, सर्वभूत हिते रताः. भगवद्गीता आठवली त्याला. सगळ्या जीवराशींचा हिताचा आपण करायला पाहिजे. याला नुसता बाणाने मारलेलं नाही, याची तुकडे तुकडे करून टाकलेले आहेत. अरे हेही एक प्राणी आहे, ह्याच्यातही परमात्मा आहे. सर्व भूतांचा हित साध्य करायला पाहिजे असं आपल्याला आचार्यांनी शिकवलेले आहे. मग एक म्हणाला, मी जोडतो हे सगळे तुकडे. जोडला.
दुसऱ्याला म्हणाले तू तो मी जोडलेलं आहे, तू तुझ्या संजीवनी विद्येचा प्रयोग कर, ह्याच्यात प्राण घाल आता परत. आणि त्याला जिवंत केल्याबरोबर चौघांनाही खाऊन टाकलं त्या वाघाने. आपल्याकडे विद्या आहे, बुद्धी आहे, कुठे आणि कसं त्याचा वापर करावा ह्याचा अक्कल नसेल तर त्याला मूर्ख म्हणतात. किंवा जर करायचंच असेल तर कशा पद्धतीने आपण आपली प्राण सुरक्षित ठेवून हे कार्य करायला पाहिजे हे ज्याला कळत नाही त्यांना कसं आपण बुद्धिमान म्हणता येईल. ही एक वृत्ती आहे मनाची, मूढ वृत्ती म्हणतात त्याला. चौथं एक आहे विकल्प वृत्ती. मन कधीही जमिनीवर नाही, सदा काळ स्वप्नातच रंगलेले असते. सदा काळ स्वप्नातच, वास्तवात कधी राहतच नाही. काही लोकांची बघा तुम्ही, किंवा आपलंही कधी कधी असं होते, स्वप्नातच तरंगत असतो आपण, त्याला विकल्प वृत्ती म्हणतात. स्वप्नातच तरंगतो. म्हणजे एक भिकारी भिक्षा मागायला चालला होता. म्हणाला आज मी लोकांना सांगणार, मला भाजी भाकरी काही नकोय भिक्षा, मला काहीतरी धान्य पैसे विषय काय असेल तर द्या. हां, मग सगळ्यांनी मला जर एवढी दिली तर ते नेऊन मी संध्याकाळी विक्री करेन. बघा, भीक मागायला गेला आणि लोकांनी हा जसं म्हटला होता ना तसंच सगळ्यांनी दिली. कोण पैसे दिली, त्याच्यापेक्षा अधिक लोकांनी धान्य दिली. एका मोठ्या मातीच्या मडक्यात सगळे भरलं आणि डोक्यावर घेतलं आणि घराकडे निघाला. निघता निघता विचार करायला लागला, एवढी धान्य जर दर दिवशी मला मिळाली तर त्याची एवढी पैसे होणार. मग एवढ्या पैशानी मी एक 5-25 कोंबडी खरेदी केली तर माझ्या घरात एवढी कोंबडी आली तर दिवसाला एका कोंबडीने 1 अंडी दिली तर त्याची एवढी पैसे होणार. आणि एवढी पैसे झाल्यानंतर मी हळूहळू शेळी विकत घेणार, 100-200 शेळी घेणार. त्याची वर्षाला 2-2 कोकरू जर झाले 400-500 होतील आणि त्याची पैसे एवढी येणार. एवढे झाले की यांना चरायला जमीन लागणार, मी जमीनसुद्धा विकत घेईन त्या पैशातनं. पहिल्या वर्षी एवढी पैसे येतील त्या जमिनीतनं, दुसऱ्या वर्षी एवढी येतील आणि घेता घेता मी गावातला 1 नंबरचा जमीनदार होणार. मी काल परवा भिकारी असणारा आता 10 वर्षात 1 नंबरचा जमीनदार होणार. जमीनदार झाल्यानंतर गावातला राजाच माझ्या घरी येईल. अरे केवढा हुशार मुलगा आहेस तू, 10 वर्षात भिकारीचा तू कोट्याधीश झालास, मला फार पसंत पडलास तो, माझी पोरगी देईन तुला, मी राजकुमार म्हणून घेईन, म्हणजे जावई म्हणून घेईन आणि राज्यावर बसवेन, तयारी आहे का तुझी? हो केला. हो म्हटलं, गाडगं खाली पडली, सगळी पिटली. आणि पडल्यावर बघतो राजाही नाहीये, शेळी नाहीये, कोंबडी नाहीये, कशातही नाही. काही लोक आयुष्यभर असे स्वप्नात जगत असतात, करत काही नाहीये, नुसतं स्वप्न पाहणं. याला विकल्प वृत्ती म्हणतात. बऱ्याच लोकांना ती बरं वाटते, नेहमी म्हणत असतो. गरोदर राहिली बायको, नवरा म्हटला मुलगाच होणार, बायको म्हटले का होऊ नये, झालंच पाहिजे म्हणाले. मग झालं तर मी त्याला वकील बनवणार म्हटलं, कारण एवढी वर्ष झाली आपली वांधा चालू आहे, मी त्याला वकील बनवणार. बायको म्हटली नाही, मी डॉक्टर बनवणार त्याला, कारण सारखा आजारी पडते मी, पैसे सगळे दवाखान्याला जाते, त्यापेक्षा घरचा डॉक्टर बनलेले बरं.
मी डॉक्टर बनवणार, मी वकील बनवणार, दोघांचे भांडण इतकं विकोपाला गेले, नवरा 2 लगावला बायकोला. लगावल्यावर ती रडत रडत गावातच माहेर होता, जाऊन वाघासारखे 4 भाऊ होते त्यांना घेऊन आली. आल्यावर ठोक 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 ठोकले भाऊजीला. भाऊजी जाऊन पोलीस कंप्लेंट केला. त्या चौघांना, त्यांची बहीण म्हणजे यांच्या बायकोला, याला सगळ्यांना कोर्टासमोर उभी केले. कोर्टाने विचारलं, काय भांडण केलंय, खरं आहे का? हो केले म्हणाले. कशासाठी केला? कशासाठी केलंय म्हटल्यानंतर ते दोन्ही हसायला लागले, नवरा बायको. अरे भांडण केलंय, मारामारी केलंय, हसताय काय? नाही, आमचं कारणच तसं आहे म्हणाले. काय? माझ्या पोरग्याला मी डॉक्टर बनवायचं म्हणत होते आणि हे म्हणत होते वकील बनवायचं. मग बाळ कुठे? हे काय अजून इथेच आहे. जज पण हसायला लागले आता. याला म्हणतात विकल्प वृत्ती. रंगील स्वप्नातच हे आयुष्य काढत असतात. एक झाले की दुसरं, दुसरं झाले की तिसरं. वास्तव काय माहीतच नाही. दुःखी अंत. शेवटची वृत्ती आहे एकाग्र वृत्ती. विखुरलेले सर्व मनाची किरणे जी आहेत ते एकाग्र होतात. एकाग्र झाल्याशिवाय काही कार्य करू शकत नाही. जसं सूर्याची किरण सर्व विखुरले असतील, त्या उन्हात तुम्ही काहीही टाका जळत नाही. कागद टाका जळत नाही, कापूस टाका जळत नाही, कापड जळत नाही. त्याऐवजी एक बिंग धरा त्या उन्हामध्ये, विखुरलेले सूर्यकिरणांना एकत्र करते आणि खाली एकाग्र करून सोडते. तत्क्षण आग लागते, खाली जळायला लागते. का? हे विखुरलेले जे आहे ना, ते एकाग्र केल्यानंतर त्याच्यात ताकद तयार होते. आमच्या जीवनात सुद्धा आमच्या मनाची ज्या वृत्ती विखुरलेल्या आहेत त्यांना एकाग्र केला तर मन इतकं सशक्त बनतो, इतकं सामर्थ्यशाली बनते. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. अशक्य असं काहीही राहत नाही त्या माणसाला आयुष्यात, काहीही राहत नाही. एकाग्र वृत्तीचा मन काहीही साध्य करून दाखवू शकतो. त्या मनात शक्ती इतकं येतं, अतींद्रिय सामर्थ्य सुद्धा त्या मनात येऊ शकतं. जे आपण लौकिक व्यवहारामध्ये साध्य करू शकतो ते तरी साध्य करूच, पण लौकिक व्यवहारात ज्याला आपण ह्या इंद्रियाने हे जाणू शकत नाही, हे करू शकत नाही म्हणतो ना, ती सुद्धा साध्य करण्याची सामर्थ्य एकाग्रतेने येते. जर मनाची वृत्ती एकाग्र झाली आणि त्याला आपण आपल्या नासिकाग्रावर एकाग्र केला, आमची आज्ञाचक्र जे म्हणतो आपण त्याला जागृत केली, त्याला पिनल ग्लँड म्हणतात इंग्लिशमध्ये. त्या दोन्ही डोळ्यांच्या आणि नाकाच्या वरील बाजूस इथे पिनल ग्लँड म्हणून आहे. हे पिनल ग्लँडवर बराच वेळ आपण दृष्टी एकाग्र केला, मनाला आणि दृष्टीला जर तिथे एकाग्र केला, अनेको दिवसांच्या साहसानंतर, ध्यानानंतर इथे जो पिनल ग्लँड आहे तो ओपन होतो. पिनल ग्लँड ओपन झाल्यानंतर तुम्ही काहीही विचार सांगा त्याला, मनाला, ते कार्य करते. 50 वर्षापूर्वीची विचारा, 500 वर्षापूर्वीची विचारा, पुढे काय होणार आहे विचारा, ते सर्वही सांगू शकतो. सर्वही सांगू शकतो. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे, पाठीमागच्या व्यक्तीच्या मनात काय आहे, जे आम्हाला दिसत नाहीये. ह्या चर्मचक्षुला जे दिसत नाहीये त्याला पाहण्याची क्षमता त्या पिनल ग्लँड ओपन झाले की, ज्याला आपण त्रिनेत्र म्हणतो, तिसरा डोळा म्हणतो आपण, शंकराचा तिसरा डोळा, शंकराचा नाही, हे डोळा सगळ्यांनाच आहे आम्हाला.
आपण थोडासा प्रयत्न करून पाहायला पाहिजे, करत नाही. आम्ही कधीतरी आवडीने एक दिवशी करून बघणार आणि नंतर ह्यानं काय होणार आहे, चला उठून जाऊया म्हणून. नाही, प्रयत्न जर आमची अचूक आणि अतूट राहिला निश्चितच साध्य होते. ध्यानाने काय साध्य होत नाही. मन एकाग्र होते. एकाग्र मनाने काहीही कार्य करणं साध्य आहे. म्हणजे म्हटलं ना आपल्याला की अतींद्रिय सामर्थ्य प्राप्त होते. मला परवा एक व्यक्ती भेटली, ती भारतातनं गेली जपानला, स्पेस सायन्समध्ये रिसर्च करायला काहीतरी गेलेले. ते म्हणाले की एक विषय असा होता स्पेसमधला की त्याच्या संबंधात जी समस्या होती ना, त्या समस्ये संबंधात मी अनेक ग्रंथ चाळून बघितला, कुठेही त्याच्या संबंधात उल्लेखच नव्हता. सोल्युशन तरी फारच लांब राहिला, उल्लेखच कुठे सापडेना. मग अनेको विद्वज्जनांना विचारले स्पेस सायन्स मधल्या, ते म्हणाले बाबा तू म्हणतो योग्य, पण आम्ही कधीही ऐकलेले नाही, पाहिलेले नाही, असं सगळेजण म्हणाले. मग त्याला एकाने त्यांच्या गुरूंनी सल्ला दिली की तू असं कर, तुझ्याच मनाला विचार, तुझ्या पिनल ग्लँड ओपन करून त्याला ही काम दे. त्यांनी केला तसा, त्याला त्याची सवय होती, तो केल्यानंतर जी आजपर्यंतच्या कोणत्याही ग्रंथात उल्लेख नाहीये, कोणालाही ज्ञात नाहीये, ते विषय सर्वही त्यांना दिसले. आणि उठल्याबरोबर सर्व लिहून ठेवला आणि त्याच्यानंतर प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग केला, यशस्वी झाला. ज्या अज्ञात प्रश्न आहेत त्या अज्ञात प्रश्नांची उत्तर सुद्धा ती देऊ शकतात. म्हणून म्हटलं की अतींद्रिय सामर्थ्य त्याला आहे, भूत भविष्य सर्वच जाणण्याची आणि अज्ञात विषय सुद्धा ज्ञात करून देण्याची क्षमता एकाग्र मनात आहे. मला एवढंच सांगायचं होतं की मन एकाग्र झालं तर काय होऊ शकतं. जे अगणित सामर्थ्य संपन्न व्यक्तिमत्व जगात जे होऊन गेलेले आहेत, हे सर्वही अगणित सामर्थ्य संपन्न लोक एकाग्र वृत्तीमुळे झालेले आहेत. आम्ही सगळ्या गोष्टींसाठी आमच्याकडे वेळ आहे, इतर सर्व विषय हाताळण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे, पण मनस्वास्थ्याकरता, मनाला मशागत करण्यासाठी, मनाची मशागत करण्यासाठी, आणि कुठलीही गोष्ट अभ्यासाशिवाय होत नाही. अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येन च गृह्यते, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम. अर्जुन म्हणतो देवा मन चंचल आहे आणि घुसळतोय सारखं, बलशाली आहे आणि चंचल आहे. याला बांधून घालणं म्हणजे वायोरिव दुर्निग्रहम, वाऱ्याला बांधून घालणं जसं कठीण आहे तसं मनाला थांबवणं हे कठीण आहे असं म्हणतो. असंशयम महाबाहो मनः दुर्निग्रहम चलम. कृष्ण परमात्माही म्हणतात, अर्जुना तू म्हणतोयस ते अत्यंत योग्य आहे. असंशयम, त्यात संशयच नाही, हे चंचल आहेच. निग्रह करण्यास कठीण आहे हे मी मान्य करतो. दुर्निग्रहम चलम, हे चंचल आहे मलाही माहिती आहे, पण अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य दोन गोष्टी जर असतील, अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा करणं, दीर्घकाळ करणं आणि सातत्य ठेवणं आणि प्रेमपूर्वक करणं, हे चार गोष्टी असतील तर अभ्यास म्हणतात. कशाचाही अभ्यास पुन्हा 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 करणं. एक दिवस केला आणि 15 दिवसांनी असं नाही, पुन्हा पुन्हा करायला पाहिजे. दीर्घ काळ दिली पाहिजे, थोडा जादा समय द्यावं आणि सातत्य पाहिजे, मध्ये खंड पडता कामा नये.
आणि जे करायचं आहे ते विधी म्हणून नव्हे, प्रेमपूर्वक करायचं. केला तर का साध्य होत नाही? होऊ शकतं, होऊ शकतं. आम्ही प्रयत्न करून पाहत नाही. हे ऐकायला बरं वाटतं, खूप सोपं वाटतंय. होत का नाही? होत का नाही म्हणजे इच्छाशक्ती कमी आहे, प्रयत्न थोडा कमजोर आहे आमचा. नाही, कुठे आम्हाला वेळच मिळत नाही हो, वेळच मिळत नाही. सगळ्या गोष्टींसाठी आमच्याकडे वेळ आहे. मनाचा आणि शरीराचा वाटा तेवढंच आहे आयुष्यात. शरीराच्या पालन पोषण करण्याकरता आमच्याकडे 24 तास पडलेले आहेत, पण मनस्वास्थ्यासाठी आमच्याकडे थोडाही वेळ नाही. आम्ही वेळ काढू इच्छित नाही. वेळ काय कधीही मिळू शकतो. शाळेत काही विद्यार्थी होते, शाळेत काही म्हणजे बरीचशी विद्यार्थी अशी होती, काही सांगितलं सर आम्हाला वेळच मिळत नाही हो. का म्हटलं की घरात ही काम असते, ती काम असते, मग शाळेत तरी यावेळी इथे यावं लागते, ह्याच्यानंतर आम्हाला ट्युशनला जावं लागते, आणि त्यानंतर आम्हाला खेळायचं पण असतो. मग ह्याच्यात वेळ कुठे असतो? तुम्ही हे जे ॲडिशनल आम्हाला सांगताय, आमच्याकडे ॲडिशनल वेळ नाही असं म्हणायचं. गुरुजी म्हणायचे वेळ नाही कसं? एक दिवशी एक प्रयोगच करून दाखवलं. ग्लासचं एक भांडी आणले, काचेची भांडी आणले, छोटी 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 गारगोटी आणले, भरले. त्यात काय जागा शिल्लक आहे का म्हणाले. नाही गुरुजी काही शिल्लक नाही म्हणाले. ह्यात काय बसेल का आता? नाही 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 म्हणाले, फुल्ल भरलेले आहे म्हणाले, गारगोटीने फुल्ल भरलेले. ह्यात काय बसणार का आता? नाही म्हणाले, अजिबात नाही. गुरुजींनी हळूच बारीक वाळू आणलेली होती, एवढी एवढी अर्धा किलो, असं सोडायला लागले. ते सांदीतनं खाली उतरायला लागले. अरे काही बसतच नाही म्हणत होता, वाळू पण उतरले नाही आत म्हणा. होय ना गुरुजी म्हणाले. मग गुरुजी म्हणाले आत्ता काय बसू शकते का याच्यात? काय नाही म्हणाले, आत्ता अजिबात काय बसणार नाही. मग गुरुजी म्हटले पाणी टाकले त्यात, मस्त लिटर 2 लिटर पाणी पण बसले त्यात. काही नाही म्हटलं तुम्ही, पाणी पण बसले यात, आत्ता काय बसेल का? नाही म्हणाले. गुरुजींनी खिशातनं साखर काढली, पाण्यात सोडली साखर, वितळून पाण्याबरोबर पाण्यासारखं मस्त 1/2 किलो साखर बसली त्यात. गुरुजी विचारले आत्ता काय बसते का याच्यावर? गुरुजी आता इथून पुढे काही बसत नाही बघा म्हणाले. गुरुजींनी दुसऱ्या खिशातनं हलके फुलके फुलं काढले, असतात नाही काय म्हणतात रोजची सदाफुली, एवढी एवढी सदाफुली काढल्या आणि त्याच्यावर टाकले. जागा झाली की नाही म्हणाले. झाले ना म्हणाले. असाच माणसांच्या आयुष्यात वेळ असतो म्हणाले. मोठे मोठे गारगोटी जे टाकतो ना, हे आमच्या आयुष्यातल्या दैनंदिन कामासाठी म्हणायचं, दैनंदिन विधीसाठी. ते त्याच्यात वाळू आहे ना, हे आपलं काम, नोकरी धंदा जे म्हणतो ना ते आहे. त्याच्यात पाणी आहे ना, ही पाणी मित्र मैत्रीण ह्यांना त्यांना पै पाहुणे ह्यांच्यासाठी द्यावयाचा वेळ आहे तो. त्याच्यातला साखर आहे ना, स्पेशल वर्क आहे, ते काढू शकतो आपण तेवढी वेळ. आणि त्याच्यावरही पुन्हा फुलं आहेत ना, ही आध्यात्मिक साधना आहेत, ते उत्कृष्ट साधना आहेत, ते करू शकतो आपण. फक्त आपल्याला काय झाले, वेळ नाही वेळ नाही असं म्हणायची आम्हाला एक सवय झालेली आहे. पण माणसाने साधना करावं, थोडंसं ध्यान करावं. ध्यान करायला पाहिजे तर शरीराला स्थिर ठेवावं. मडकं हलले की मडक्यातलं पाणी हलते. पाणी म्हणजे मन आहे, मडकं म्हणजे शरीर आहे. हे दोन्ही स्थिर पाहिजे.
जसं आम्हाला जिथे बसावं असं वाटते तिथे स्थिर बसायला शिकावं. मला जमिनीवर बसायला जमत नाही, खुर्चीवर बसा, नाही तर अंथरुणावर बसा, कुठेही बसा, स्थिर बसायला. किती माझं साधन होईपर्यंत स्थिर बसायला शिकायचं. आणि थोडंसं प्रेमाने मन एकाग्र करायला शिकावं. ते लवकर सापडत नाही हातात. आम्हाला बसवते ध्यानाला आणि ते जाते करेल. ते 1 दिवस करेल, 2 दिवस करेल. आणि ध्यान सुरुवात केले की नाही काय करते, एक विचार मनात येते आणि एक विचार आला की अरे मी ध्यानाला बसलोय आणि ही कुठनं आला असं म्हणून त्याला तोडतो आपण. तोडले की थोडा वेळ शांत राहतं, काही येत नाही, आता मोकळा आहे. तेवढ्या 2 मिनिटात दुसरं येतं. कधी आयुष्यात तुम्ही आठवणसुद्धा काढल्या नसणार, त्यासुद्धा येतात अशा वेळी. म्हणजे कधी टपून बसलेले होते माहीत नाही, पण त्याही येतात. आणि तुम्हाला राग येतो, आता तुझं काय काम होता, मी ध्यानाला बसलोय, आत्ता यायचं काय कारण आहे म्हणतो आणि त्यालाही तोडतो. त्याला तोडल्यानंतर पुन्हा थोडा वेळ आपण गॅप, पोकळी, तिथे मनच मन आहे आणि काही नाही आहे. आणि थोड्या वेळेने दुसरं येतो. पहिल्या दिवशी 15 मिनिटात 20 विचार आले तर दुसऱ्या दिवशी ते 15 मिनिटात 12 होतील, तिसऱ्या दिवशी ते 10 होतील 15 मिनिटात, चौथ्या दिवशी ते 7 होतील. असं करत करत पहिल्या विचाराचा शेवट आणि दुसऱ्या विचाराचा आरंभ यातलं जे ब्लँक आहे ना, ही ब्लँक जर लांब करत गेलो, मन त्यात रमतं, एकाग्रता साध्य होते. आणि मनाला एकाग्रता जसं जसं साध्य होत जाते तसं आम्हाला आवडायला लागते. आणि आम्ही एकदा त्या एकाग्र अवस्थेत, समाधी अवस्थेत रमायला लागलो की किती तास गेले हेच कळत नाही. हे ऐकायला बरं वाटते पण करायला कठीण वाटते. कठीण नाही आहे पण आम्ही त्याला कठीण केलेले. तर असं मनाने ठरवून टाकले आपण कठीण आहे. मनाने ठरवल्यानंतर काय होणार, मन त्याला ॲक्सेप्टच करत नाही. तर जसं की बऱ्याच पेशंट डॉक्टरकडे जातात. डॉक्टर कसं काय वाटते तुम्हाला, ही औषध घ्या बरोबर. नाही मला वाटते मी काय आता जगणार नाही. डॉक्टर म्हणतात ह्याला हे उपयोग काहीच होणार नाही माझ्या औषधाचा. का, ह्यांची मन ठरवलेले आता जगायचं नाही आहे. मग मी कितीही औषध दिला तरी यांची मन हे औषध स्वीकारत नाही. औषध स्वीकारत नसेल तर ते जसं घेतलंय तसं लघवी आणि संडास वाटे निघून जाणार. जगण्याची इच्छा ज्यांची तीव्र आहे, मला ह्या डॉक्टरने दिलेले औषध नक्की बरं करणार अशा श्रद्धेने विश्वासाने घेतलं तर सगळे मेडिसिन शरीरात भिनते. मग शरीरात भिनलं तर रोग निघून जातं. त्याने आधीच ठरवलेले माझा काय कोणी बरं करू शकत नाही, त्याला देव सुद्धा नाही बरा करू शकणार. त्यांनी ठरवलेलेच आहे. आमची मन जर ॲक्सेप्ट नाही केली तर बॉडीचा नाईलाज आहे त्याला. म्हणून शरीर स्वीकार करणं गरजेचे असते. शरीराला मनाची जोड लागते, मनाने ते स्वीकार करायला पाहिजे. कारण जगातली सगळी सुखदुःख जी आहेत हे मनस्थितीवर अवलंबून आहेत. मनस्थितीवर अवलंबून. सगळ्या गोष्टी सगळ्यांना आवडतात असं नाही, सगळ्या गोष्टी सगळ्यांना ना आवडतात असाही नाही आहे. ज्यांची त्यांची मनाची अवस्था त्यांना आवडतं आणि ना आवडतं बनवत असते. आम्ही आमच्या मनाला सकारात्मक वळण दिली, सकारात्मक साधनेत गुंतवली, मन निश्चितच स्वीकारायला तयार होते. आणि आपण सांगू ते सर्वही करते. आणि मनाला अशक्य असं काही नाही आहे. मन बघा 1 मिनिटात सूर्याजवळ जाऊन परत येते म्हणजे केवढं विशाल आहे, सामर्थ्यशाली आहे ते.
प्रचंड सामर्थ्यशाली आहे. असाध्य ते साध्य करून दाखवण्याची क्षमता त्या मनात आहे. नेपोलियनचं जीवन ऐकलं असणार तुम्ही. ऑस्ट्रियावर चाल करून गेला होता. ऑस्ट्रियामध्ये प्रवेश करताना नदी होती. नदीवर अरुंद असं किती 1-2 माणसं जातील बैलगाडीचा रस्ता होता फक्त. अटीतटीने बैलगाडी, दोन्ही बाजूला झाडं झुडपं, आणि त्यातनं जायचं होतं. आणि समोर ऑस्ट्रियाची सैनिक उभी होती. आणि नेपोलियनची माणसं म्हणाली जायचं कसं त्यातनं. त्यातनं गेलो की समोर तोफ बंदूक सगळे लावून बसलेले आहेत. सेनापतीला म्हणाला राजा, अरे चल जाऊया. राजेसाहेब काय मरायला जायचं का म्हणाला. एवढीच आहे, जे पुढे जातील ते मरणार, पुढे जातील ते मरणार, कसं शक्य होणार म्हणाला. शक्य होणार नाही. कुजबुज 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 सुरू झालं सैन्यात. चलविचल सुरू झाला. तेवढ्यात बोनापार्ट काय म्हणाला, राजाला वाचवा रे, असं म्हणत स्वतःच पुढे धावला. स्वतः जो धावला त्याच्या पाठोपाठ सगळेजण धावायला लागले. आणि पाहता पाहता 2 मिनिटात शत्रूंच्या गावात प्रवेश केले. काहींचं प्राणांची आहुती झाली नाही असं नाही, पण राज्य जिंकले त्यांनी काही क्षणातच. दिवसात नव्हे, काही क्षणात जिंकले. का? मनशक्ती एकवटले, मनाला सकारात्मक बनवलं, धूम ठोकले. तसे कोणत्याही कार्यात आम्ही नेहमी हे माझं व्यवस्थित चालत नाही, ते माझं व्यवस्थित चालत नाही, मन भीतीने ग्रस्त, भयग्रस्त झालेले, मन आजार झालेले, मनाला आजार झालेले, याच्याकरता ध्यान एक उत्तम साधन आहे. उत्तम साधन आहे. कसलेही माणसं असू द्या त्यांना वर उचलते. आणि ते केवळ विधी नव्हे, प्रेमपूर्वक करून त्याच्यात ताकद भरणं, एकाग्र बनवणं आणि त्यातनं काही साध्य करता. हे महात्मा विदुर धृतराष्ट्रांना सांगत होते. बघा, मनाला असं शास्त्र सांगते त्या पद्धतीने वर उचलायला पाहिजे आणि धर्मार्थ काम मोक्ष संपादनामध्ये लावायला पाहिजे. महात्मा विदुर म्हणतात, धर्मकार्य करत असताना आर्थिक नुकसानीची, आर्थिक प्राप्तीची चिंता करायचं नाही. धर्म बुडते. आणि जेव्हा अर्थ संपादन करायला जातो त्यावेळी धर्माची चिंता करायचं नाही. धर्म मार्गानेच आम्ही चाललेलो आहोत, तिथे अर्थ संपादन करावं. आणि काम धर्म मोक्ष बिघडवणार नाही याची कामावर कंट्रोल ठेवून आपलं कार्य करावं. मोक्ष आपोआप मिळतो. मोहक्षय आहे ते, आपोआप मिळतो. महात्मा विदुर सांगतात. हा माणूस असा सशक्त बनला, दुर्विषयांपासून मदोन्मत्त म्हणजे अहंकार ग्रसित होणार नाही अशा पद्धतीने मनाला दुर्विषयांपासून दूर ठेवत गेला तर त्याचा जीवन आनंदही आनंदमय होईल आणि त्याला कुठलीही चिंता सतावू शकत नाही. चिंता त्याचे जवळपास सुद्धा फिरकू शकत नाही असं महाराजा धृतराष्ट्राला विदुर सांगत होते. मी कालच आपल्याला म्हटलं की धृतराष्ट्र हे निमित्त आहेत. उपदेश आम्हा सगळ्यांसाठी आहे आणि उपदेश हे 5-6 हजार वर्षापूर्वी केलेले असं नाही, सार्वकालिक उपदेश आहे. तो आजही सगळ्यांना लागू पडतो. तो उपदेश तेव्हा करून गेला आणि ती काय आत्ता परिस्थिती आहे का? नाही, आजही तसेच आहे. सार्वकालिक उपदेश आहे. आमच्यासाठीही तो उपदेश सदाकाळ लागू आहे.
आणि कधी कधी आपल्या आयुष्यात आपल्याला अवकाश मिळतात, अशा वेळी आपण या मनशुद्धीच्या यज्ञामध्ये आणि मन सशक्त बनवणारी जी सत्संगाची यज्ञ असतात, भागवत यज्ञ असतील, गाथा यज्ञ असेल, ज्ञानेश्वरी पारायण यज्ञ असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आमच्या जीवनातली किंवा आमच्या नित्य घरातली उपासना असतील, या सर्वही आमच्या मनाला सशक्त आणि एकाग्र करणारी असतील तर निश्चित आपण जीवन आनंदमय बनवू शकतो. आणि त्याच्याकरता आपण थोडंसं वेळ खर्ची करणं गरजेचे. आणि आपण 3 दिवस या सत्संगात संमिलित झालो आणि आमचा जो संजू खोत आहे, रोटरीमध्ये तो असल्याकारणाने रोटेरियन सगळे, आता मला वाटते 3 दिवस त्यांना त्रास दिला की काय केला माहीत नाही, पण अण्णा हे सगळे 3 दिवस झाडून हजर आहेत. आता कसं आहे, आता आपणच आता कार्यक्रम आयोजित केले, आम्ही नाही गेलो तर कसं होईल, एक नैतिक जबाबदारी येऊन पडतं. सगळे रोटेरियन्स असतील, घरची मंडळी असतील आणि गुरुदेव अध्यात्म केंद्राचे जे साधक आहेत मठावरची ती मंडळी आणि अन्य मंडळींना एक ज्ञानयज्ञाचा एक सत्संगाचा अवकाश मिळवून दिला. हे खूप छान झालं.